अनुश्री कधी खरं बोलते कधी खोटं बोलते, तिच्यावर विश्वास ठेवणं आता घरच्यांसाठी खूप कठीण झालंय. प्रत्येक वेळी नवा ट्विस्ट आणि प्रत्येक वेळी नवी प्रयत्न. पण खरं काय आणि खोटं काय? खरं बोलणं खोटं बोलणं हा तिच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे, पण गेममध्ये ते कितपत योग्य आहे? मला असं वाटत नाही की सुरुवातीलाच काही निर्णय घ्यायला हवा. पण तू असं बोलतेस की तन्वी आणि विशाल यांच्यात तू कायम कोणाच्या ना कोणाच्या बाजूने उभी राहणार, कारण ते फायनलपर्यंत जाऊ शकतात. मला वाटलं होतं की तू खूप विचार करून खेळतेस, पण आता असं वाटतंय की तू वारंवार फ्लिप होतेस. घरात सगळेजण ग्रुपमध्ये खेळत आहेत, पण शेवटी जिंकणार एकटाच व्यक्ती आहे. आता वेळ आली आहे इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणून समोर येण्याची. एक गोष्ट नक्की आहे, जो शेवटपर्यंत टिकेल तोच खरा प्लेयर असेल. आणि जर इंडिव्हिज्युअल प्लेयरबद्दल बोलायचं झालं तर ती प्लेयर म्हणजे तन्वी. तन्वीची रणनीती असो किंवा तिची मतं, ती प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करतेय. कॅप्टन्सी टास्कमध्ये दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली, पण एकाही सदस्याने तन्वीचं नाव घेतलं नाही. ग्रुपमध्ये खेळणं ठीक आहे, पण जिंकणार एकटाच आहे. आता लोक फक्त जिंकण्यात इंटरेस्टेड आहेत. रिलेशनशिप्स मागे पडत चालले आहेत. हा गेम आता अशा टप्प्यावर आलाय जिथे प्रत्येकाला स्वतःसाठी खेळावं लागणार आहे. मी असं म्हणत नाही की तुमचे ग्रुप सोडा, पण ग्रुपमध्ये तुमचे निर्णय इंडिव्हिज्युअल राहत नाहीत. अरे अरे अरे, येतोय भाऊचा धक्का. यावेळी रितेश देशमुख घरच्यांवर कोणता बॉम्ब फोडणार? कोण येणार त्यांच्या रडारवर? बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये रितेश देशमुख तयार आहेत भाऊचा धक्का देण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला तन्वी आणि संकेत दोघेही कॅप्टन्सीचे दावेदार बनले आहेत. आता निर्णय दीपालीच्या हातात आहे. ती कोणाला घराचा पुढचा कॅप्टन बनवणार? पाहणं रंजक ठरणार आहे की तन्वी आणि संकेत यांच्यातून कोण जिंकतो ही कॅप्टन्सी. ड्रामा, टक्कर आणि ट्विस्टने भरलेलं बिग बॉस मराठी सीझन 6 अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.